आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जन आक्रोश आंदोलन दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडलं। शिवसैनिक मोठ्या प्रमाणात इथे उतरल्याचं पाहायला मिळालं। केवळ मंत्री वादग्रस्त वक्तव्य त्याच्या विरोधात हा जन आक्रोश आंदोलन असल्याचं पाहायला मिळालं। असं आहे की हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकारने नुकत्याच झालेल्या एका निर्णयाने जाहीर केलं। माणिकराव कोकाटेंबद्दल येत्या सोमवार मंगळवारी आम्ही नक्की कठोर निर्णय करू म्हणून अजितदादा पवार बोलले होते। आज राज्याचे गृहमंत्री त्या ठिकाणी बारबाला असलेला बार चालवतात, छमछम छमछम करतात। त्यांचे वडील बामदास छमछम बामदास कदम हे सांगतात की आम्ही 30 वर्ष हा छमछम छमछम चालवतो। म्हणजे छमछम करून ते स्वतः गृहराज्यमंत्री होते, आता मुलगा गृहराज्यमंत्री आहे। असे लोक आज जर बारबाला चालवत असतील आणि लोक त्या महिलांच्यावर पैसे उडवून जर लोकांची घरं उद्ध्वस्त होत असतील आणि त्या लोकांची घरांचं संरक्षण करणं किंवा त्यांचं कुटुंब सुस्थितीत ठेवणं हे ज्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, त्या राज्यकर्त्यांच्यावर कारवाई होण्याच्या ऐवजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील की पुढे कोणाला मी माफ करणार नाही, कोणाला करणार नाही। काय झालं हनी ट्रॅपचं? कोणाच्या पक्षाचे लोक जास्त अडकलेत, कोणाचे मंत्री जास्त अडकलेत? काय झालं बारबालांच्या बारमध्ये? कोणाचे मंत्री जास्त अडकलेत? काय झालं गादीवर असं बसून सिगारेट आणि उघड्या पैशाच्या बॅगा? काय झालं त्या ठिकाणी मंत्री सरकार भिकारी आहे म्हणून म्हणतो आणि म्हणून मंत्री खेळून सरकारला काय खेळतात, त्याला काय म्हणतात? पत्ते खेळून। मी कधी माझ्या आयुष्यात पत्त्याला हात नाही लावला, कधीच माझ्या आयुष्यात पत्त्याला हात नाही लावला। आणि म्हणून पत्ते खेळून सरकारला पैसे मिळवून देतो, भिकारी सरकारला। त्याला सरकार मंत्रिमंडळामध्ये ठेवतं, त्याला परत खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री की तू आणखीन खेळ, पत्ते एकटा खेळू नको, अख्ख्या महाराष्ट्राला खेळायला लाव, असं त्याला क्रीडा खातं दिलं। त्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणं काम हे केवळ शिवसेनेचं नाही तर समस्त महाराष्ट्रवासियांचं आहे। तुम्ही आता म्हणाला की त्याला खेळ मंत्री दिलं, पण अपेक्षा तुम्हाला होती राजीनामा घेण्याची, मात्र राजीनामा न घेता मंत्रीपद बदलला। यापूर्वीच्या राजकारणामध्ये असं घडलं का, किंवा सरकार नवा पायंडा पाडू पाहते? सरकार नवा नाही, सरकार हे सरकार राहिलेलंच नाहीये। पूर्वी काय व्हायचं, बिहार आणि उत्तर प्रदेशचा उल्लेख करत असताना जो सगळ्यात मोठा गुंड, ज्यानं सगळ्यात जास्त खून केले, ज्यानं सगळ्यात दरोडे घातले, ज्यानं सगळ्यात जास्त महिलांच्यावर अत्याचार केले, तो गृहमंत्री व्हायचा उत्तर प्रदेश बिहारचा। बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? जो सगळ्यात भ्रष्टाचारी करायचा तो अर्थमंत्री व्हायचा। बरोबर आहे की नाही? जो सगळ्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे खायचा त्याला बांधकाम मंत्री करायचा। बरोबर आहे? जो शहरामध्ये लोकांच्या सगळ्यात जास्त जमिनी हडप करायचा तो नगर विकास मंत्री व्हायचा। तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय। जो रमी काय ते खेळतो पत्ते त्याला क्रीडा मंत्री म्हणजे खेळ मंत्री, तू आणखीन खेळ। जो बारबाला चालवतो, डान्सबार चालवतो तो गृहराज्य मंत्री। जो शिक्षणामध्ये भ्रष्टाचार करतो तो शिक्षण मंत्री। आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश झाला। धन्यवाद। याबरोबर सर अवधेश कोरीसे, मी वैभव पाटील, मुंबई।